राज्यातील एकमेव पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवराय वनउद्यान व पर्यटन निवास लोकार्पण सोहळा आज वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। आज सकाळी उत्साहात हा सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके यांनी आपले भाषण चालू असताना या कार्यक्रमात उशिरा आलेल्या विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना थेट व्यासपीठावर बसण्याची विनंती केली। शेरकर यांच्या आगमनानंतर बेनके म्हणाले की माझ्या खुर्चीवर माजी आमदार बाळासाहेब दांगट बसले आहेत, तुम्ही आता दुसऱ्या खुर्चीवर बसा असे सांगितले। यामुळे आधीच माजी आमदार दांगट साहेब आल्यानंतर जो हास्यकल्लोळ झाला तसाच हास्यकल्लोळ शेरकर आल्यानंतर झाला। येत्या 3 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने काहींना आमदारकीचे वेध लागल्याने अनेकांचा डोळा आमदारकीच्या खुर्चीवर आहे असेच अप्रत्यक्षरित्या आमदार अतुल बेनके यांना म्हणायचे असावे। म्हणून आमदार बेनके यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्यांमध्ये हशा पिकला। आमदार अतुल बेनके मिश्किलपणे नेमके काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। संपन्नता आहे आणि त्याचबरोबर आता ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपला तालुका एक चांगलं पाऊल टाकतोय। या सर्वांचा विकास करत असताना DPR तयार होत असताना आपल्याला एका दृष्टिकोनातून घेऊन एक समतोल प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या परिसराचा विकास हा एका अँगलनी झाला पाहिजे, तर त्या टुरिझमला थोडासा एकपणा येईल। नाहीतर माळशेज घाटाचा वेगळा होतोय, लेण्यांचा वेगळा होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा वेगळा होतोय, अनेक नाणे घाटाचा वेगळा होतोय, असं न होता एका लाईनवर तो झाला पाहिजे। म्हणून आपण ते मोठं पाऊल उचललेलं आहे। हा जो DPR तयार होत आहे त्यामध्ये अनेक लोकांचं इनपुट आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि निश्चित प्रकारे भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे हे जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे जाता येईल। पुन्हा आता विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचं आगमन झाले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। माझ्या खुर्चीवर दांगट साहेब बसले, तुम्ही आता पलीकडच्या खुर्चीवर सत्कार घ्या। आज आवर्जून मी तुम्हाला या गोष्टीतून सांगतोय की